त्याच्यानंतर सेव्ह एज टॅबवर जायचं आहे, त्याच्यानंतर डेस्कटॉपवर जायचं आहे आणि फाईल नेम या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न, एक्सेलमध्ये थीम ही आपल्या वर्कबुकमध्ये आपला फॉन्ट रंग आणि प्रभावी सामायिक ठेवण्याची एक जागा आहे, म्हणून निवडलेल्या टेबलची थीम बँडेडमध्ये बदला. यासाठी आपल्याला पेज लेआउट टॅबमध्ये जायचं आहे, त्यानंतर थीम्स ग्रुपमधून थीम्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या लिस्टमधून बँडेड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपले सिम्युलेशन कम्प्लीट सॉल्व झालेलं आहे. त्यानंतर पुढचं आपली ॲक्टिव्हिटी आहे गाईड टू इट युअरसेल्फ. ग्रेडबुक शीटमध्ये संपूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे आणि होम टॅबमधून स्टाईल्स ग्रुपमधून फॉर्मॅट ॲडचा टेबलचा वापर करून व्हाईट टेबल स्टाईल 1 अप्लाय करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला हा टेबल सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर या होम टॅबमधून आपल्याला स्टाईल ग्रुपमधून फॉर्मॅट ॲज टेबल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात अगोदरचा व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 सिलेक्ट करायचा आहे. तर सबमिट. पुढचा प्रश्न, ग्रेडबुक शीटमध्ये सेल G2 सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. समोरच्या शीटमध्ये आपल्याला हा G2 सेल सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर होम टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून बोल्ड हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर उत्तर सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रेडबुक शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा फॉन्ट कलर रेड करायचा आहे. यासाठी दिलेल्या स्टेपमध्ये या B2 सेलवर तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर होम टॅबमधून फॉन्ट कलरमधून आपल्याला रेड कलर सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर उत्तर सबमिट करायचं. नेक्स्ट, ग्रेडबुक शीटमध्ये पेज लेआउट टॅबमध्ये प्रिंट एरिया आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला टेबल सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर पेज लेआउट टॅबमधून प्रिंट एरिया ऑप्शनमधून सेट प्रिंट एरिया सिलेक्ट करायचा आहे, उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टुडंट ग्रेडबुक नावाने आपल्याला फाईल सेव्ह करायची आहे. यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सेव्ह ॲज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फाईल नेममध्ये आपल्याला स्टुडंट ग्रेडबुक हे नाव या ठिकाणी